हे बघा आता घडी मारायची अशी पूर्ण उंची मोजून घ्यायची. आता मागल्या साईडनं उंची मोजायची. उंची मोजताना 13.5 आहे बघा. 13.5 म्हटल्यानंतर आपण काय करायचं 14.5 इंच उंची यायला पाहिजे. साडे 14 इथं उंची आली. एक्स्ट्रा हे कट मारून टाकायचं. गळा रुंदी 2.5. आता गळा उंची मोजून घ्यायची. कटोरी ब्लाउजला सेम तसं घेतोय तसंच घ्यायचं. 5.5. हे बघा इथून इथं हे असं 5.5 घेऊन बॉक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर शोल्डर मोजायची. शोल्डर बघा 3 ला 1 लाईन कमी आहे म्हटल्यानंतर 3.5 ला 1 लाईन कमी यायला पाहिजे. त्याच्यानंतर मुंडा उंची. मुंडा उंची जसं आपण मागल्या ब्लाउजच्या ह्याच्यात दाखवलंय सेम तशीच मोजून घ्यायची. 5.5 मुंडा उंची याचा बॉक्स करून घ्यायचा. काही वेळेला काय होतंय की पाठीमागचा गळा कमी असतोय. जे वयानं जास्त असतात लेडीज त्यांचा गळा कमी असतोय पाठीमागला, म्हणून गळा मोजून घ्यायचा. त्यांचा मागला गळा आहे बघा 6 इंच. त्यामुळे आता हे कट केलं तरी पण चालतंय. दोन्ही सेमच. जर वरती खाली असला तर मग फक्त काय करायचं वरचा भाग एक कट मारायचा आणि पाठीमागला आखून घेऊन आपला काय गळा उंची असेल ती टाकून घ्यायची. आता गळा उंची आपली पाठीमागली 6 आहे. आपण घेतले किती 5.5. 6 आहे म्हटल्यानंतर 6.5 गळा उंची येणार मागल्या साईडची. हे बघा आता परत इथे 1 इंच घ्यायचा, आकार द्यायचा. हा झाला मागील भाग. आता पुढील भाग हा आहे बघा आपला. मधनं कट मारून घ्यायचा असा. याचा कट मारून घेतला पुढच्या भागाचा. आता काय करायचं ह्याचा मध्य बघायचा. 11.5 आहे. 11.5चा मध्य किती येणार 5.25 येणार. तर हो मध्य 5.25. तर काय करायचं इथून 1.25 इंच मध्यावरनं परत खाली 1.25 इंच, परत ह्याच्या समोर 1.25 इंच आणि परत उभं 1.25 इंच. याचा गोल करायचा 1.25 इंचाचा पूर्ण. आणि टक्स मारताना काय करायचं की शेवट 3.5 इंच घ्यायचं. उंचीच्या शेवट 3.5 इंच आडवं जसं प्रिन्स कटला आपण घेतोय सेम तसंच घ्यायचं. मग तुम्ही इथे 1 इंचाचा टक्स मारू शकता, अर्धा इंचाचा टक्स मारू शकता. आता काय करायचं ह्याला आपण योग पट्ट्या काढायच्या नाहीत कारण कापड कमी आहे ब्लाऊज पिसाचं. जसं प्रिन्स कटला आपण जसं पट्टी आतनं लावतोय 2-1.5 इंचाची सेम तसंच लावून घ्यायचं. म्हणून मी काय केलेलं आहे इथं योग पट्टीचं माप टाकायला नाही, डायरेक्ट कटिंग टाकले. तुम्ही आता काय करू शकता ह्या दोन्हींचा मध्य काढायचा. पण जर योग पट्टीचं जर ब्लाऊज असेल 4 टक्सचं तर असा मध्य काढून चालत नाही. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच. हे बघा इथून इथं मध्य काढला. मध्यापासून बरोबर जे 1.25 इंचाचं आपलं मार्किंग आलंय तिथपर्यंतच टक्स मारून घ्यायचा. लगेच त्याच्या समोर हे बघा इथून हे असा टक्स मारून घ्यायचा आणि हा इथून यो असा येणार. आता टक्स वरती आपला काकेकडल्या भागाला येणार. काकेकडल्या भागाला पण असा सेम मारून घ्यायचं. हे 4 टक्स झाले. 4 टक्स मारल्यानंतर खाली योगपट्टी लावायची. योगपट्टी म्हणजे प्रिन्स कट सारखी ती खाली लावायची नाही, आत दुमटून जसं पाटीला लावतोय आपण सेम तसंच. आता हे झालं आपलं बॉडीचं कटिंग. आता बाहीचं कटिंग. चार घड्या घातल्यात आपण. बंद 1 आणि ओपनच्या 2 एकूण 4 झाल्या. हे बघा इथून इथं 1.25 इंच. आता बाही उंची आपली किती आहे 9.5. 9.5 म्हटल्यानंतर इथं आलं 10 इंच आपलं. त्याच्यानंतर दंडघेर मोजायचा. हा दंडघेर 6.5 इंच दंडघेर आहे. तर इथून इथं हे 6.5 यायला पाहिजे.
त्याच्यानंतर हे काखेतलं बघायचं मोजून किती आहे अंतर. काखेतलं आहे 5.5, तर इथून इथं हे 5.5 घ्यायचं. त्याच्यानंतर हा राऊंड मोजून बघायचा किती आहे. 8.5 आहे. हे बघा इथं 9 आहे. ठीक आहे. आता काय करायचं, हे चुन्नीच आहे आपलं, त्यामुळे काय करायचं करताना असं स्ट्रेटच कट मारायचं, जेणेकरून ती चुन्नी पडेल. इथं हे बघा चुन्नीच्या कटिंगला स्ट्रेट घ्यायचं. ती कसं चुन्नी पडणार, चुन्नी ते आता शिवतानाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला लागणार. एखाद्या वेळेस काय होते की हा मुंड्याचा भाग मोठा असतोय, हा पूर्ण इथून इथं, हा त्यावेळी काय करायचं की हा जॉईंट इथं मारून घ्यायचा. म्हणजे आपला ह्यो भाग आहे तो पूर्ण मोजून जेवढा अंतर आहे तेवढं टाकून मार्क करून मग भाई कट करायची असते. एखाद्या वेळेस भाई जोडताना पुरत नाही. आता हे आपलं झालं भाईचं कटिंग. त्याच्यानंतर जे गळ्याचं काढलेलं आपण होतं ते कापड गळा कट करून राहिलेलं, त्याची काजपट्टी आणि बटनपट्टी तयार करून घ्यायची. हे बघा ह्या 2 पट्ट्या झाल्या, काजपट्टी आणि बटनपट्टी. त्याच्यानंतर आतली योगपट्टी म्हणजे जी प्रिन्स कटला जशी लावतोय आपण सेम तशीच घ्यायची. आता गळा लहान आहे हिचा, त्यामुळे ह्यात गोट निघतोय, गोटपट्ट्या आपल्या निघतात. जर गोटपट्ट्या जर निघत नसल्या तर काय करायचं, ह्या ज्या पट्ट्या आपण ज्या काढलेल्या आहेत ह्या दुसऱ्या लावायच्या. पाठीची पट्टी दुसरी लावायची आणि काजपट्टी दुसरी लावायची. जर बसत असलं तर असं करून घ्यायचं, बसत नसलं तर काय करायचं की आपण दुसरं कापड लावू शकतो. डन.